मागच्या लेक्चरमध्ये आपण डिसइन्फेक्शन ऑफ बेड पाहिलं. सुरुवातीचा पॉईंट आहे आफ्टर केअर्स ऑफ नर्सरी. नर्सरी तयार केल्यानंतर कुठल्या प्रकारच्या केअर्स घ्यायच्या, तर त्याच्यातला काल पहिला पॉईंट पाहिला आपण डिसइन्फेक्शन ऑफ बेड. त्याच्यामध्ये सॅनिटेशन म्हणजे काय, सॅनिटेशनच्या ट्रीटमेंट्स वेगवेगळ्या 4. परत मेथड्स ऑफ स्टरिलायझेशन, टेम्परेचर मेथड, केमिकल मेथड, सॉइल ट्रीटमेंट बाय फंगिसाइड, सॉइल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाइड आणि यूज ऑफ बायोएजंट्स. हे पॉईंट्स आपण काल पाहिले. तर आता त्याच्या पुढचे पॉईंट्स आपण पाहणार आहोत. पहिला पॉईंट आहे डिसइन्फेक्शन ऑफ बेड. तर दुसरा पॉईंट आहे नर्सरीच्या केअर्समधला वॉटरिंग. तिसरा आहे मॅन्युरिंग. चौथा आहे प्रोव्हिजन ऑफ शेड. पाचवा आहे प्रोटेक्शन ऑफ ॲडव्हर्स क्लायमेट. सहावा आहे प्रोटेक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीज, प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीज. सातवा पॉईंट आहे डिसीज कंट्रोल इन सीड बेड. तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत. तर पहिल्यांदा आपण वॉटरिंग पाहणार आहोत. तर डिसइन्फेक्शन ऑफ बेड कशा प्रकारे आपण ते काल पाहिलं. तर आता आपण पुढे जाणार आहोत. वॉटरिंग. इरिगेशन आयदर इन द नर्सरी बेड्स और वॉटरिंग द पॉट्स इज अन इम्पॉर्टंट. कुठल्याही प्रकारचं रोप असेल, प्लांट असेल, त्याला इरिगेशन हे आवश्यक. मग पॉटमध्ये असेल ना तर बेडमध्ये. फॉर पॉटेड प्लांट्स हँड वॉटरिंग इज डन. जी रोपं किंवा जे प्लांट्स पिशवीमध्ये लावलेत किंवा पॉटमध्ये लावलेत त्यांना हँड वॉटरिंग म्हणजे वरून पाणी देणं आवश्यक. स्प्रे पंप असेल किंवा नोझल असेल. फॉर बेड्स लो प्रेशर इरिगेशन बाय होज पाईप इज युज्युअल. बेड्सला सुद्धा पाणी वरूनच दिलं जातं, परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडं होज पाईपची आवश्यकता. होज पाईप म्हणजे स्प्रिंकलर सारखाच असतो. हेवी इरिगेशन शुड बी अवॉइड. बेड जर पातळ असतील किंवा खोलगट असतील तर त्याला आपण मोकळं पाणी देऊ शकतो, परंतु जर बेड रेज्ड असतील तर त्याच्यासाठी आपल्याला होज पाईपचा वापर करावा लागतो. सो इरिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन नर्सरी बेड्स अँड पॉटेड सेटिंग्स. सो वॉटरिंग इज द point in after cares. In nursery, regular irrigation is given by use of hose pipe as well as the hand watering. Heavy irrigation should be avoided. As per requirement, watering should be done by the experience. So the 4.2 point, that is disinfection नंतरचा वॉटरिंग. पुढचा पॉइंट आहे मॅन्युरिंग. मॅन्युरिंग म्हणजे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा वापर कर. जनरली सफिशियंट क्वांटिटी ऑफ न्यूट्रियन्स इज नॉट अवेलेबल इन द सॉइल युज्ड फॉर सीड. जे रोपवाटिकेतले रोपासाठीचे बेड वापरतो आपण त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात न्यूट्रियन्स असतीलच असं नाही. हेन्स वेल रॉटल FYM और कंपोस्ट लीप ह्युमस इज ॲडेड टू दिस. जे बेड्स आहेत तिथं काही प्रमाणात शेणखत, कंपोस्ट खत किंवा पानाचं केलेलं खत, त्याला लिपिक ह्युमस म्हटलं, तो त्या बेडमध्ये किंवा त्या बेडच्या सॉइलमध्ये ॲड करणं आवश्यक. रूटेड कटिंग्स, लेयर्स और ग्राफ्टेड प्लांट्स टिल दे आर ट्रान्सफर टू द परमनंट लोकेशन रिक्वायर फर्टिलायझर्स. जे रूटेड कटिंग्स असतील, काड्या असतील किंवा लेयर्स असतील किंवा ग्राफ्ट्स असतील, हे जोपर्यंत आपण ट्रान्सफर करत नाही विशिष्ट परमनंट लोकेशन, तोपर्यंत त्यांना न्यूट्रियंट्स किंवा फर्टिलायझरची आवश्यकता असते. ॲडिशन टू फर्टिलायझर्स विल गिव्ह हेल्दी अँड व्हिगरस प्लांट्स विथ गुड रूट अँड शूट सिस्टम. आपल्याला हेल्दी आणि व्हिगरस प्लांट्स पाहिजे ज्याची रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम ग्रोईंग असेल. त्याच्यासाठी ॲडिशन ऑफ फर्टिलायझर्स फार महत्त्वाचं. It is recommended that each nursery bed of 10 and 10 meter area should be given 300 gram of ammonium sulfate, 500 gram single superphosphate and 100 gram of muriate of potash. बघा 10 बाय 10 मीटर म्हटलं म्हणजे 33 बाय 33. जर बेडची लेंथ आणि विड्थ विचारात घेतली, एक असेल किंवा अनेक बेड एकत्रित विचारात घेऊन 10 मीटर बाय 10 मीटर म्हणजे 33 बाय 33 फूट.
तर तेवढ्या एरियासाठी 300 ग्रॅम युरिया न वापरता साठी अमोनियम सल्फेट वापरायचं, ज्याच्यामध्ये 20% एन आहे. 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचा आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वापरायचं. 300, 500, 100 अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश. तर हे बेडसाठी विचारात घेतलंय. तर जितकं वॉटरिंग महत्वाचं आहे तितकंच मॅन्युरिंग महत्वाचं. मॅन्युरिंगमध्ये 2 गोष्टी येतात. पहिला पॉईंट FOM कंपोस्ट किंवा लिपी मोल्ड आणि दुसरा पॉईंट न्यूट्रियंटसाठी फर्टिलायझर. आपल्याला दोन्हीही आवश्यक आहेत जर आपल्या रोपाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा रूट सिस्टीम चांगली असावी, जाड हेल्दी अपेक्षित असेल तर 10 बाय 10 मीटरच्या बेडच्या विड्थला लेंथला 300 ग्रॅम अमोनियम सल्फेट, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वापरणं आवश्यक. हा झाला मॅन्युरिंग, वॉटरिंग, मॅन्युरिंग. आता प्रोव्हिजन ऑफ शेड. शेड म्हणजे सावलीची व्यवस्था. ग्रीन शेड असेल किंवा शेड नेट असेल, पॉलिथिन शीट असेल त्याचाही वापर करू शकतो किंवा काही अजून दुसरं. बघा, द यंग अँड टेंडर सीडलिंग्स आर ससेप्टेबल टू डायरेक्ट. छोटी रोपं किंवा कोवळी रोपं किंवा टेंडर सीडलिंग सुद्धा डायरेक्ट सनलाईटला ससेप्टेबल आहेत, ती बळी पडू शकतात. दे आर रिक्वायर्ड टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम हॉट सनलाईट बाय प्रोव्हाइडिंग शेड. तर त्यांना काही प्रमाणात सावली किंवा काही वेळ दिवसाचा सावलीचा असावा असं अपेक्षित आहे. शेड मे बी प्रोव्हाइडेड बाय युजिंग दॅटेचेस और बाय युजिंग शेड नेट्स. म्हणजे तुम्ही झाडाची सावली करू शकता, छपराची सावली करू शकता किंवा शेड नेटचा वापर करून सुद्धा तुम्ही सावली निर्माण करू शकता. म्हणून हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे नर्सरीच्या केअर्समध्ये. प्रोव्हिजन ऑफ शेड. पहिला डिसइन्फेक्शन ऑफ नर्सरी. दुसरा पॉईंट पाहिला आपण वॉटरिंग. तिसरा पॉईंट पाहिला मॅन्युरिंग आणि चौथा पॉईंट पाहिला प्रोव्हिजन ऑफ शेड. आता पुढचा 5वा पॉईंट आपण विचारात घेणार, प्रोटेक्शन फ्रॉम द ॲडव्हर्स क्लायमेट. क्लायमेट सारखं चेंज होत असतं, तर चेंज होणाऱ्या क्लायमेटला यंग सिडलिंग ससेप्टेबल होऊ शकतात किंवा डायरेक्ट सनलाईट असेल किंवा लो टेम्परेचर असेल, हीट असेल किंवा अजून वादळ असेल, तर त्याच्यापासून आपल्याला रोपवाटिकेचं, त्यातल्या रोपांचं, ग्राफ्टचं संरक्षण करणं आपलं काम. तर यंग सिडलिंग इन नर्सरी आर ससेप्टेबल टू स्ट्रॉंग सनलाईट, लो टेम्परेचर. जर स्ट्रॉंग सनलाईट असेल, शेडिंग विथ द हेल्प ऑफ टिम्बर फ्रेमवर्क ऑफ 1 मीटर हाईट. शक्य असेल तर लाकडाचं तुकडे किंवा हे जोडून सावली 1 मीटर हाईटची उंची असावी अशा प्रकारे करू शकतो. किंवा नेट हाऊस किंवा ग्रीन हाऊस स्ट्रक्चर कॅनल, म्हणजे पॉलिथिनचं शेड नेट असेल, पॉलिथिनचं शेड असेल किंवा ग्रीन हाऊस असेल, ते स्ट्रक्चर सुद्धा आपण कशासाठी, हॉट किंवा स्ट्रॉंग सनलाईटपासून वाचवण्यासाठी रोपवाटिकेमध्ये प्रोटेक्शन करू शकतो. त्याला म्हटलं आहे प्रोटेक्शन फ्रॉम द ॲडव्हर्स क्लायमेट, म्हणजे हवामानातल्या बदलासाठी. पुढचा पॉईंट आहे 6वा पॉईंट आहे प्रोटेक्शन फ्रॉम द पेस्ट अँड डिसीज. रोग आणि किडीपासून रोपांचं किंवा रोपवाटिकेच्या मधील प्लांटचं संरक्षण करणं. तर अडॉप्शन ऑफ द प्लांट प्रोटेक्शन मेजर्स वेल इन ॲडव्हान्स आणि इन ए प्लॅन मॅन. जे ऐनवेळी करायचं नाही, रोग पडला म्हणून फवारणी करायची नाही किंवा प्रोटेक्शन मेजर्स वापरायचे नाहीत, तर ॲडव्हान्समध्येच किंवा प्लॅनिंगमध्येच हे असलं तर रोग आणि किडी आपण पासून मुक्त ठेवू शकतो नर्सरीला. इज नेसेसरी फॉर द इफिशियंट रेझिंग ऑफ द नर्सरी. म्हणजे काय नेसेसरी आहे, adoption of the plant protection measures in advance, well in advance and in regular manner or planned manner. So which is efficient for raising nursery plants. For better protection from pest and diseases, regular observation. तर दररोजचं ऑब्झर्वेशन महत्वाचं. जर आपल्याला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव ओळखून आला, रोगावरती कीड पडली, रोग पडला किंवा पिकावरती रोग आणि कीड पडली, तर ते कंट्रोल करणं अवघड होतं. म्हणून आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, ॲडव्हान्समध्ये लक्ष पाहिजे, तर आपण रोपवाटिकेतल्या रोपांचं प्रोटेक्शन करू शकतो फ्रॉम पेस्ट अँड डिसीज. हा झाला 6वा पॉईंट. 7वा पॉईंट आहे डिसीज कंट्रोल इन सीड बेड.
आता हे जनरल झाले हे पॉइंट्स. आता स्पेशली सीड बेडमध्ये डिसीज कंट्रोल इन सीड बेड. आपण मागं सॅनिटेशन पाहिलं, सॅनिटेशन तर स्टरिलायझेशन पाहिलं. त्याच धर्तीवरती हे पॉइंट्स आहेत. डिसीज कंट्रोल इन सीड बेड. द मेजर डिसीज ऑफ नर्सरी स्टेज प्लांट इज डॅम्पिंग. रोपवाटिकेतला सगळ्यात महत्वाचा किंवा सुरुवातीचा सगळ्यात महत्वाचा रोप डॅम्पिंग अप, ज्याला आपण रोप मर म्हणतो. रोप जळून जातं छोट्या अवस्थेमध्ये किंवा सुकून जातं, त्याला डॅम्पिंग अप. फॉर इट्स कंट्रोल गुड सॅनिटेशन कंडिशन्स आहे. तर डॅम्पिंग ऑफ डिसीज रोपवाटिकेमध्ये किंवा रोपावरती येऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे किंवा केअर घेणं म्हणजे सॅनिटेशन कंडिशन चांगल्या प्रकारच्या मेंटेन करणं. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ड्रेंचिंग लाईक ट्रीटमेंट विथ 50% इथिल अल्कोहोल, 0.2% कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा 0.01% मर्क्युरी क्लोराईड, ह्याने आपण त्या नर्सरीचं बेडचं ड्रेंचिंग करू शकतो किंवा सॅनिटेशन करू शकतो. These treatments are given 5 to 30 minutes. Some of these treatments are as ह्या 5 ते 30 मिनिटाच्या ट्रीटमेंट्स असतात. किंवा त्या ट्रीटमेंट कशा प्रकारे आपण फॉलो करणार आहे त्याचं खाली तर 5 ट्रीटमेंट्स इथं आपण विचारात घेणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः डिसीज कंट्रोलसाठीच्या ज्या 5 ट्रीटमेंट्स आहेत. डिसीज कंट्रोल इन एक डिसइन्फेक्शन, दुसरं हॉट वॉटर ट्रीटमेंट, तिसरं प्रोटेक्शन, चौथी सॉइल ट्रीटमेंट आणि 5वी केमिकल ट्रीटमेंट. जे पॉईंट स्टरिलायझेशनमध्ये आपण पाहिलेत त्यातलेच काही पॉईंट्स इथे येतील एखाद्या वेळेस. बघा, डिसइन्फेक्शन मधला किंवा डिसीज कंट्रोलिंग सीडबेड मधला पहिला पॉइंट आहे disinfection. The infection within the seed is eliminated by use of formaldehyde, hot water or mercury. म्हणजे रोपाबरोबर किंवा बियाबरोबर इन्फेक्शन येऊ नये म्हणून त्याची ट्रीटमेंट कुणावर करायची? फॉर्मल्डिहाइड किंवा हॉट वॉटर किंवा मर्क्युरी क्लोराईड, त्याला डिसइन्फेक्शन म्हटलं. किंवा रोपवाटिकेमध्ये फॉर्मल्डिहाइड स्प्रे करू शकतो जेणेकरून मातीमध्ये आणि बियामध्ये इन्फेक्शन होणार नाही, त्याला आपण म्हटलं डिसइन्फेक्शन. काय काय वापरणार आहे? फॉर्मल्डिहाइड, हॉट वॉटर, मर्क्युरी क्लोराईड. दुसरी ट्रीटमेंट आहे हॉट वॉटर. ड्राय, मोस्टली हॉट वॉटर ट्रीटमेंट इज डन फॉर द सीड्स. ड्राय सीड्स आर प्लेस इन हॉट वॉटर हॅव्हिंग अ टेम्परेचर 48 ते 55, 10 to 30 मिनिट्स. प्रत्येक बियाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असू शकते. तर 48 ते 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरसाठी 10 ते 30 मिनटं आपण बिया ट्रीट करू शकतो, त्या पाण्यात बुडवू शकतो. तर त्यातली तिसरी ट्रीटमेंट डिसीज कंट्रोलमध्ये प्रोटेक्शन. तर इन ड्राय सीड ट्रीटमेंट तर सीड ट्रीटमेंटमध्ये आपण ड्राय ऑर्गॅनो मर्क्युरियल किंवा ऑर्गॅनो मर्क्युरिक नॉन मर्क्युरिक कंपाऊंड्स वापरू शकतो. त्याच्यामध्ये ॲगेलॅल आहे, ॲरेटन आहे, टॅपॅसन आहे, हे वापरले जाऊ शकतात. फॉर दिस द सीड्स आर शेकन विद इन द सीड कंटेनर व्हाईल इन वेट मेथड द सीड्स आर इमर्स फॉर सर्टन पिरियड. शक्यतो हे पावडर फॉर्ममध्ये असतं. जर तुम्ही पावडर असेल तर ते त्याच्या कंटेनरमध्ये ठेवून ट्रीटमेंट करू शकता, आणि जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये काही वेळ बिया सस्पेन्शनमध्ये बुडवू शकतो. काय काय नाव आहे त्यांची? ॲगेलॉल म्हणा, ॲरेटन म्हणा, टॅपासन म्हणा. तर हे 3 केमिकल सीड ट्रीटमेंटसाठी किंवा प्रोटेक्शनसाठी वापरले. चौथी ट्रीटमेंट आहे किंवा त्यालाच म्हटलंय सॉइल ट्रीटमेंट. जे सीड झाली, आता सॉइलला काय ट्रीटमेंट? सॉइल्स contains harmful fungi, bacteria, nematodes, insects, even weed seeds which affect the growth and further development. सॉइलमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. मग फंजाई असतील, बॅक्टेरिया असतील, नेमॅटोड्स असतील, इन्सेक्ट असतील, वीड सीड्स, तर ते त्या रोपाचं डेव्हलपमेंटवरती किंवा ग्रोथवरती परिणाम करतात. दिस कॅन बी इलिमिनेटेड बाय हीट. आपण हीटची ट्रीटमेंट मागं पाहिले सॅनिटेशनमध्ये. तर हीट ट्रीटमेंट करू शकतो, केमिकल ट्रीटमेंट करू शकतो. फॉर दॅट सॉइल इज डिसइन्फेक्टेड बाय हीट. 60 डिग्री सेल्सिअस किंवा 70 डिग्री सेल्सिअसला आपण 30 मिनटं त्या सॉइलला
हीट करू शकतो, गरम करू शकतो किंवा उष्ण क्रिया टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट मागं पाहिलेत तर ती ट्रीटमेंट करू शकतो, त्याला आपण सॉइल ट्रीटमेंट म्हटलं. आणि ह्यातला 5वा पॉईंट केमिकल. तर केमिकल ट्रीटमेंटमध्ये जनरली द केमिकल्स लाईक फॉर्मल्डिहाइड, मिथिल ब्रोमाइड, क्लोरोपिक्रिन हे केमिकल्स आपण केमिकल ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. हे झाले 3 केमिकल्स जे आपण केमिकल ट्रीटमेंटसाठी सॉइलच्या वापरू शकतो, फॉर्मल्डिहाइड, मिथिल ब्रोमाइड, क्लोरो. तर काही रोग आहेत मग डॅम्पिंग ऑफ सोडून रस्ट आहे, पावडर मिल्डी आहे, लिप स्पॉट आहे, बॅक्टेरियल ब्लाइट आहे, येलो व्हेन मोजॅक आहे. दीज आर ऑल्सो अप्स फॉर दिस देअर कंट्रोल. ह्या रोगांसाठी कंट्रोल म्हणून आपण बोर्डेक्स मिक्सचर वापरू शकतो, कार्बन डायझिम म्हणजे ज्याला आपण 22 म्हणतो, रिडोमिल वापरू शकतो किंवा बायोलॉजिकल एजंट म्हटलं तर ट्रायकोडर्मा नावाची बुरशी वापरू शकतो, त्याला बायोफंजिसाइड. So these are the chemical and biological treatments which are used for disease control. हा 5वा पॉइंट आहे इन डिसीज कंट्रोल इन सीड बेल. आपण डिसीज कंट्रोल मध्ये 5 पॉइंट पाहिले. पहिला पॉइंट पाहिला डिसइन्फेक्शन, दुसरा पॉइंट पाहिला हॉट वॉटर ट्रीटमेंट, तिसरा प्रोटेक्शन, चौथा सॉइल ट्रीटमेंट आणि 5वा केमिकल ट्रीटमेंट. तर आपण जो नर्सरीच्या आफ्टर केअर मध्ये 7 पॉइंट पाहिले. त्यातला पहिला पॉइंट होता डिसइन्फेक्शन ऑफ बेड, दुसरा पॉइंट होता वॉटरिंग, मॅन्युरिंग, प्रोव्हिजन ऑफ शेड, प्रोटेक्शन फ्रॉम ॲडवर्स क्लायमेट, प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीज, आणि शेवटचा पॉइंट डिसीज कंट्रोल इन सीड बेड म्हणजे रोपवाटिकेमधलं रोग व्यवस्थापन. किंवा तर आपण डिसइन्फेक्शन मध्ये सॅनिटेशन मुख्यतः पाहिलं, त्याच्या मेथड्स पाहिल्या किंवा त्याचे स्टरिलायझेशन टेक्निक्स पाहिले, ट्रीटमेंट, आणि परत एकदा आपण डिसीज कंट्रोलमध्ये तेच टेक्निक्स पाहिले. तर असे आफ्टर केअर्स म्हणजे रोपवाटिकेची कशा प्रकारे काळजी घ्यायची हे आपण आज एक्सप्लेन केलं, पाहिलं. तर हे झालं आपलं आफ्टर केअर्स इन नर्सरी, आफ्टर केअर्स ऑफ नर्सरी. त्याच्यामध्ये डिसइन्फेक्शन पाहिलं किंवा वॉटरिंग पाहिलं, मॅन्युरिंग पाहिलं, प्रोटेक्शन ऑफ प्रोव्हिजन ऑफ शेड, प्रोटेक्शन फ्रॉम ॲडवर्स क्लायमेट, प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस आणि डिसीज कंट्रोल इन सीड बेड. असे 7 पॉईंट्स आपण विस्तृत मध्ये पाहिलेत. नर्सरीच्या केअर्समध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नर्सरी सक्सेस व्हायची असेल तर हा सगळा आफ्टर केअर पॉईंट, आफ्टर केअर ऑफ द नर्सरी इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द नर्सरी. So we have to study the next point, that is the pest management in nursery, but that we have to study in today's lecture. So we stop here and next point will be covered tomorrow. Okay.